नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज मी अतिशय गंभीर विषय तुमच्या समोर मांडणार आहे। मित्रांनो, बोगस सोयाबीन बियाण्यामुळे हजारो शेतकरी हे अडचणीत सापडलेले आहे। शेतकऱ्यांनी विश्वासाने मागणी बियाणे बाजारातून खरेदी केले, वेळेवर पेरणीही केली, पाऊसही वेळेवर झाला, परंतु अनेक ठिकाणी बियाण्याची उगवणी झालीच नाही। आता पुन्हा पेरणी करण्याची वेळ काही शेतकऱ्यावर आलेली आहे। मित्रांनो, सर्वात धक्कादायक बाब म्हणजे बुलढाणा जिल्ह्यात खराब सोयाबीन बियाण्यामुळे सुमारे 700 ते 800 हेक्टर क्षेत्रावर दुबार पेरणीचे संकट निर्माण झालेले असून कृषी विभागाकडे 700 ते 800 तक्रारी दाखल झाल्याची सध्या चर्चा सुरू आहे। मित्रांनो, संशयित बियाणे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आलेले आहेत। मित्रांनो, प्रश्न असा आहे की प्रत्येक वर्षी नुकसान फक्त शेतकऱ्याचेच का? बियाणे कंपनीची जबाबदारी कोण घेणार आहे? शेतकरी कर्ज काढून शेती करतो, महागडी बियाणे खरेदी करतो, पण जर बियाणेच जर निघाले नाही तर त्याच्या मेहनतीचं काय होणार आहे? माझी सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे, ज्या कोणाचे बियाणे उगवले नाही त्यांनी बियाण्याचे रिकामे पाकिट आणि शेतातील फोटो जपून ठेवा आणि तात्काळ कृषी विभागाकडे तक्रार नोंदवा। शेतकऱ्याला न्याय हा मिळालाच पाहिजे। दोषी कंपन्यांवर कठोर ते कठोर कारवाई झाली पाहिजेत आणि नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने भरपाई मिळाली पाहिजेत। तुमच्या भागातही अशी समस्या आली असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत पोहोचवा, कारण ही माहिती आपली ताकद वाढू शकते। धन्यवाद।